छोट्या छोट्या बालमित्रांनो, आपण खूप दिवसात प्राणी पक्ष्यांच्या वनातल्या गोष्टी ऐकल्याच नाहीयेत. आज मी तुम्हाला वनातल्या प्राण्यांची एक गोष्ट सांगणार आहे. माझ्या गोष्टीचे नाव आहे भोजनाचे निमंत्रण. एका वनात एक करकोचा आणि एक कोल्हा राहत होता. ते दोघे एकमेकांचे खूप छान मित्र होते. ते एकत्र खेळायचे, मजा करायचे, इकडे-तिकडे हिंडायचे, दुसऱ्या प्राण्यांची चेष्टा करायचे. कोल्ह्याला तर दुसऱ्यांची चेष्टा, मस्करी करण्यात फार मजा यायची. एक दिवस कोल्ह्याने ठरवले, की आपण आपल्या दोस्ताची म्हणजे करकोच्याचीच मजा करूयात. त्याला जरा मूर्ख बनवूयात. दुसऱ्या दिवशी कोल्ह्याने करकोच्याला आपल्या घरी जेवणाचे आमंत्रण दिले आणि म्हणाला, मित्रा, आज रात्री माझ्या घरी तुला मेजवानी द्यायची आहे, तेव्हा तू जरूर ये. करकोच्याने खुशीने होकार दिला. रात्री वेळेवर करकोचा कोल्ह्याच्या घरी गेला. थोड्या गप्पा गोष्टी झाल्यावर कोल्ह्याने 2 पसरट ताटांमध्ये स्वादिष्ट सूप आणले. ताट पसरट असल्यामुळे करकोचा ते सूप पिऊ शकत नव्हता. पण कोल्ह्याने सुपाचा केव्हा चट्टामट्टा करून ताट रिकामे सुद्धा केले. करकोच्याला कोल्ह्याची चाल लक्षात आली. त्याने कोल्ह्याला चांगला धडा शिकवण्याची योजना मनात आखली. दुसऱ्या दिवशी करकोच्याने कोल्ह्याला आपल्या घरी जेवायला बोलावले. त्याने काय केले? उंच सुरईत मासे शिजवून आणले. करकोचा आपल्या लांब चोचीने सुरईत चोच घालून माशांचा मस्त आस्वाद घेत होता. परंतु कोल्ह्याची भूक मात्र माशांच्या वासांनी चाळवली गेली. तोंडाला पाणी सुटले, पण तो काही आपले तोंड त्या सुरईत घालून मासे खाऊ शकत नव्हता. अशा प्रकारे कोल्ह्याला चांगली शिक्षा मिळाली. शेवटी शेरास सव्वाशेर मित्र भेटला, म्हणून कोल्ह्याने त्या दिवसापासून दुसऱ्यांची चेष्टा करणे सोडून दिले.